त्यांच्या तालमीमधला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल आंबेगाव अर्जुनवीर पुरस्कर्ते आदरणीय काकासाहेब पवार, गोविंददादा पवार यांचा पट्टा महेंद्र गायकवाड यांच्या सोबत लढलेला हर्षवर्धन सदगीर 2026 ला दुसरी वेळ महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर लढतोय तो हरियाणा केसरी पैलवान, जोडी तोड पैलवान आहे आणि त्यांचं म्हणून गोकुळस्थ तालमीचे राष्ट्रीय खेळाडू या गावचं भूषण युवा उद्योजक आदरणीय पैलवान अजित गजरे हे कुस्तीचा निकाल देण्यासाठी नंबर म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. असे हर्षवर्धन सदगीर अकोला तालुक्यात त्यांचं भंडारे गाव आहे आणि अतिशय सांगायला अजून वाटतं 200 उमऱ्याचं गाव आहे आणि त्या गावचा हा पैलवान आहे. वडील माध्यमिक शिक्षक आहे आणि माध्यमिक शिक्षकाचा मुलगा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण हर्षवर्धन सदगीर पैलवान आहेत. हाताचा घुटणं मांडीवरती दिलेला कपड्या घेतलेला आहे हर्षवर्धन सदगीर यांनी. उठू नका, गोंधळ करू नका, प्लीज विनंती आहे सगळ्यांना सहकार्य करायचं. थोडाच वेळ, शेवटची कुस्ती निकालीच होणार आहे हे सांगितलेलं आहे. या ठिकाणी कुस्ती किती वेळ चालला तरी सभापतींनी सांगितलं सोडायची नाही. बघा, शांत आणि संयमी असं हर्षवर्धन सदगीर इनाम रुपये निखिल भाई याने 3 लाख रुपये दिलेला आहे आणि 3 लाख रुपये पहिल्यांदाच फिरतगाव काटा या ठिकाणी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा झालेली आहे.